वळत पुढच्या राजकीय घडामोडींकडे वायकरांच्या खासदारकीला कीर्तीकरांचं आव्हान पाहायला मिळते। अमोल कीर्तीकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलंय। वायकर यांची खासदारकी रद्द करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। वायकर यांच्या खासदारकीला अमोल कीर्तीकर यांनी आव्हान दिलेलं आहे। लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्या खासदारकीलाच त्यांचे प्रतिस्पर्धी आणि उबाठा गटाचे अमोल कीर्तीकर यांनी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले। तर वायकर यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। केवळ 48 मतांनी त्यांचा पराभव झाला होता। अधिक माहिती घेऊयात। अभिषेक मुठाळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, काय नेमकं या सगळ्या प्रकरणाबद्दल माहिती अधिक? एकूणच शिवसेनेनी जेव्हा या संदर्भात आपला पराभव झाला होता ठाकरे गटाचा, तेव्हाच जाहीर केलेलं होतं की आपण या संदर्भात न्यायालयामध्ये आव्हान देणार आहोत आणि तशा प्रकारे आता न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे। याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। यामध्ये एकूण जे बनावट मतदान आहे ते झाल्याचं सांगण्यात आलंय। सोबतच अधिकाऱ्यांवर देखील नियमांचं उल्लंघन केलेलं आहे, त्रुटी राहिलेल्या आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो ठाकरे गटाकडनं अमोल कीर्तीकरांकडनं आपल्याला होताना पाहायला मिळतोय। एकूण 48 मतांनी हा पराभव झालेला होता आणि कुठेतरी हातातनं निसटता पराभव झाला होता आणि त्यामुळेच या संदर्भात आव्हान आता दिलेलं आपण बघतो आहे। या संदर्भात पाहायचं तर 333 मतं कुठेतरी बनावट असल्याचं अमोल कीर्तीकर यांचं म्हणणं आहे। सोबतच ज्या नियमांच्या त्रुटी आहे त्याबद्दल देखील उल्लेख पाहायला मिळतोय। या अगोदर जर आपण बघितलं तर अनेक युक्तिवाद जे आहे ते समोर येताना दिसलेले होते वायकरांसंदर्भात। नियमांचं वायकरांकडनं देखील उल्लंघन जे आहे ते आपल्याला बूथ पोलिंग स्टेशनवर होताना दिसलेलं होतं। त्यामुळे एकूण आता या युक्तिवादादरम्यान, याचिका दरम्यान काय काय पुढे येतंय ते बघणं महत्वाचं असेल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण बघतोय आव्हान देण्यात आलेलं आहे अमोल कीर्तीकर यांच्याकडनं वायकरांच्या खासदारकीला।